वेलकम टू अवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 8 मधील चॅप्टर नंबर 2 पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल मधील प्रॅक्टिस सेट नंबर 2.1 सॉर्ट आउट करणार आहोत. सो त्यापूर्वी काही बेसिक कन्सेप्ट आपण क्लिअर करूया. सी पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. The lines in the same plane which do not intersect each other are called parallel lines. Parallel lines म्हणजे अशा लाईन्स की ज्या सेम प्लेन मधून पास होतात बट त्या कितीही एक्सटेंड केल्या तरी एकमेकांना इंटरसेक्ट होत नाही. सी इन दिस फिगर लाईन L and line M. These two lines are parallel to each other. Is it clear? That means line L parallel to line M. Is it clear? So next point. If a line intersects given two lines in two distinct points, then that line is called a transversal of those two lines. See in this figure, line M आणि line N यांना कट करणारी लाईन L आहे. That means line L intersect the line M at point A and line L intersect the line N at point B. Is it clear? That means या दोन डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये L ही M आणि N ला कट करते आहे. सो L ही लाईन M आणि N ची ट्रान्सव्हर्सल आहे. इज इट क्लिअर? सो या ट्रान्सव्हर्सलमुळं या दोन लाईन्समध्ये 8 अँगल्स तयार होतात. सो ते अँगल्स आपण स्टडी करूया. अँगल्स मेड बाय ए ट्रान्सव्हर्सल अँड फर्स्ट वन इज करस्पॉन्डिंग अँगल्स. दॅट मीन्स अँगल्स ऑन दी सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सलच्या सेम साइडचे अँगल्स दॅट मीन्स corresponding angle. See in this figure, N is the transversal of line L and line M. So या ट्रान्सव्हर्सल ची लेफ्ट साइड जर आपण कन्सिडर केली तर अँगल A आणि अँगल E ही जी पेअर आहे ती करस्पॉन्डिंग अँगलची पेअर आहे कारण ती सेम साइडला आहे आणि सेम पोझिशनला आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर अँगल D आणि अँगल H ही सुद्धा करस्पॉन्डिंग अँगलची पेअर आहे कारण तीही लेफ्ट साइडलाच आहे आणि सेम पोझिशनला आहे. त्यानंतर या ट्रान्सव्हर्सलची जर राईट साइड आपण कन्सिडर केली तर अँगल B आणि अँगल F हे सेम साइडला आहेत आणि सेम पोझिशनला आहेत. सो B आणि F हे सुद्धा करस्पॉन्डिंग अँगलची पेअर झालेली आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर अँगल C आणि अँगल G हे सुद्धा करस्पॉन्डिंग अँगलची पेअर आहे. सो नेक्स्ट पॉईंट इंटेरियर अँगल्स. दॅट मीन्स अँगल्स इनसाइड दी गिवन टू लाईन्स. याच्या गिवन टू लाईन्स आहेत त्यामध्ये इंटेरियर अँगल्स हे 4 क्रिएट झालेले आहेत. हे पिंक कलरमध्ये दाखवलेले इंटेरियर अँगल्स आहेत. दॅट मीन्स अँगल D, C, E आणि F हे इनर साईडला तयार झालेले दोन लाईन्सच्या आतील बाजूला तयार झालेले आहेत. सो हे काय आहेत? इंटेरियर अँगल्स आहेत. जितक्या दॅट मीन्स जे रिमेनिंग आहेत A, B, H आणि G हे जे अँगल्स आहेत ते काय असणार आहेत? एक्सटेरियर अँगल्स असणार आहेत. जितक्या सो नेक्स्ट पॉईंट इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. दॅट मीन्स इंटेरियर आहेत आणि अल्टरनेट आहेत. दॅट मीन्स त्यांची डायरेक्शन ही ऑपोजिट आहे. सी इन दिस फिगर D, C, E आणि F हे इंटेरियर अँगल्स आहेत बट अँगल D अँड अँगल F यांची पोझिशन काय आहे? ऑपोजिट डायरेक्शनला आहे. जितलं दॅट मीन्स अँगल D आणि अँगल F हे काय तयार झालेले आहेत? इंटेरियर अल्टरनेट अँगल्स तयार झालेले आहेत. त्यानंतर अँगल E आणि अँगल C हे सुद्धा काय आहेत? इंटेरियर अल्टरनेट अँगल. दॅट मीन्स ते आतील बाजूला आहेत पण त्यांची डायरेक्शन ही ऑपोजिट आहे. जितक्या त्यानंतर नेक्स्ट पॉईंट एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. सेम इंटेरियर अल्टरनेट अँगल्स जसे आपण पाहिले तसेच सेम एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स बट इंटेरियर अँगल्स हे आतील बाजूला तयार झालेले होते आणि एक्सटेरियर अँगल्स हे बाहेरील बाजूला तयार झालेले आहेत. जितक्या दॅट मीन्स अँगल्स ॲट दी आउटर साईड अँड ऑफ ऑपोजिट डायरेक्शन. म्हणजे अँगल A अँड अँगल G हे बाहेरील बाजूस तयार झालेले आहेत गिवन टू लाईनच्या आणि त्यांची पोझिशन ही ऑपोजिट डायरेक्शनला आहे. दॅट मीन्स हा लेफ्ट साईडला आहे तर हा राईट साईडला आहे ट्रान्सव्हर्सलच्या. त्यानंतर हा अप्पर पोझिशनला आहे तर हा डाऊन पोझिशनला आहे. दॅट मीन्स त्यांच्या पोझिशन काय आहे? ऑपोजिट डायरेक्शनला आहेत. इज इट क्लिअर? आपण प्रॅक्टिस सेट स्टार्ट करूया. सी दी फर्स्ट क्वेश्चन. इन दी ॲडजॉइनिंग फिगर each angle is shown by a letter. Filling the boxes with the help of figure. त्याला फिगर दिलेली आहे आणि
फिगर ऑब्झर्व करून आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल्स लिहायचे आहेत. सो सी, आत्ताच आपण पाहिलं करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजेच काय, ट्रान्सव्हर्सलच्या आयदर साईडचे, दॅट मीन्स सेम साईडला तयार होणारे अँगल्स, दॅट मीन्स करस्पॉन्डिंग अँगल्स. इथं या दोन लाईन्स दिलेल्या आहेत आणि या दोन लाईन्सची ही जी लाईन दिलेली आहे ती ट्रान्सव्हर्सल आहे. इज इट क्लिअर? सो ही फिगर ऑब्झर्व केल्यानंतर अँगल पी ला करस्पॉन्डिंग काय येणार आहे, ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्ट साईडचा अँगल पी, दॅट मीन्स लेफ्ट साईडचाच अँगल डब्ल्यू, दॅट मीन्स अँगल पी ला करस्पॉन्डिंग अँगल डब्ल्यू होणार आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट अँगल डब्ल्यू. इज इट क्लिअर? त्यानंतर अँगल क्यू अँड अँगल क्यू हा राईट साईडला आहे, ट्रान्सव्हर्सलच्या राईट साईडला. त्यानंतर एक्स ही जी पेअर आहे ती करस्पॉन्डिंग अँगलची पेअर आहे. सो अँगल एक्स. इज इट क्लिअर? त्यानंतर अँगल आर हा ट्रान्सव्हर्सलच्या राईट साईडला आहे आणि डाऊन पोझिशनला आहे. सो याला करस्पॉन्डिंग अँगल वाय होणार आहे. इज इट क्लिअर? सेम पोझिशनचा आणि ट्रान्सव्हर्सलच्या सेम साईडचे अँगल्स, दॅट मीन्स करस्पॉन्डिंग अँगल्स तयार होत असतात. अँगल आर अँड अँगल वाय. इज इट क्लिअर? त्यानंतर अँगल एस हा ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्ट साईडला आहे. सो सेम पोझिशनचा झेड, दॅट मीन्स अँगल एस अँड अँगल झेड. ही जी पेअर आहे ती करस्पॉन्डिंग अँगलची पेअर आहे. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. इंटेरियर अँगल्स मीन्स गिवन टू लाईन्सच्या आतील बाजूला तयार होणारे अँगल्स, दॅट मीन्स इंटेरियर अँगल्स असतात. दॅट मीन्स इथं एस, आर, डब्ल्यू आणि एक्स हे इंटेरियर अँगल्स आहेत. बट इंटेरियर अल्टरनेट, दॅट मीन्स एस आणि एक्स हे जे दोन आहेत त्यांची डायरेक्शनसुद्धा ऑपोजिट आहे. सो एस आणि एक्स हे काय होणार आहेत, इंटेरियर अल्टरनेट अँगल्स होणार आहेत. इज इट क्लिअर? सो एस बरोबर अँगल एक्स. त्यानंतर अँगल डब्ल्यू, अँगल डब्ल्यूचा इंटेरियर अल्टरनेट, दॅट मीन्स आर. इज इट क्लिअर? अँगल डब्ल्यू अँड अँगल आर ही जी पेअर आहे ती इंटेरियर अल्टरनेट अँगलची पेअर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड वन. ऑब्झर्व द अँगल शोन इन द फिगर अँड राईट द फॉलोइंग पेअर्स ऑफ अँगल्स. सो इथं या ज्या दोन लाईन्स दिलेल्या आहेत त्यांना कट करणारी लाईन, दॅट मीन्स ही जी लाईन आहे ती ट्रान्सव्हर्सल आहे. इज इट क्लिअर? आणि या ट्रान्सव्हर्सलमुळं अँगल ए बी ई एफ आणि डी सी एच आणि जी हे 8 अँगल्स क्रिएट झालेले आहेत. सो आपल्याला फिगर ऑब्झर्व करून इंटेरियर अल्टरनेट अँगल्स, इंटेरियर अल्टरनेट अँगल्स मीन्स दोन गिवन लाईन्सच्या आतमध्ये तयार होणारे आणि ऑपोजिट डायरेक्शनचे अँगल्स, दॅट मीन्स अँगल बी आणि अँगल एच हे इंटेरियर अल्टरनेट आहेत. त्यानंतर ई आणि सी. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट अँगल सी अँड अँगल ई. इज इट क्लिअर? ही जी पेअर आहे ती इंटेरियर अल्टरनेट अँगलची पेअर आहे. त्यानंतर बी आणि एच ही सुद्धा इंटेरियर अल्टरनेट अँगलची पेअर आहे. इंटेरियर अल्टरनेट दॅट मीन्स आतील बाजूला आहे आणि डायरेक्शन त्यांची ऑपोजिट आहे. दॅट मीन्स अँगल बी अँड अँगल एच. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट करस्पॉन्डिंग अँगल्स, दॅट मीन्स ट्रान्सव्हर्सलच्या आयदर साईडचे आणि सेम पोझिशनचे. इज इट क्लिअर? सो या फिगरमध्ये ही जी लाईन आहे ती ट्रान्सव्हर्सल आहे. सो ट्रान्सव्हर्सलची आयदर साईड, दॅट मीन्स अप्पर साईड जर आपण कन्सिडर केली तर अँगल एफ अँड अँगल बी ही करस्पॉन्डिंग अँगलची पेअर होणार आहे. त्यानंतर ई आणि ए. सुरुवातीला आपण ह्या दोन पेअर राईट डाऊन करूया. अँगल एफ अँड अँगल बी, अँगल एफ अँड अँगल बी. त्यानंतर अँगल ई आणि अँगल ए, अँगल ई अँड अँगल ए. या दोन करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर झालेल्या आहेत ट्रान्सव्हर्सलच्या अप्पर साईडच्या. तर ट्रान्सव्हर्सलची खालची साईड जर आपण कन्सिडर केली तर अँगल जी आणि अँगल सी ही करस्पॉन्डिंग अँगलची पेअर होईल. त्यानंतर एच आणि डी ही एक पेअर तयार होईल. इज इट क्लिअर? दॅट मीन्स वी कॅन राईट अँगल जी अँड अँगल
सी. त्यानंतर अँगल एच अँड अँगल डी. इज इट क्लिअर? आपण पेन्सिल थ्रू दाखवूया. म्हणजे हा अँगल या अँगल बरोबर आणि हा अँगल या अँगल बरोबर, ही जी पेअर तयार झालेली आहे ती म्हणजे करस्पॉन्डिंग अँगलची पेअर आहे. तसंच हा बी एफ बरोबर आणि ए ई बरोबर. इज इट क्लिअर? सो नेक्स्ट क्वेश्चन, इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगल्स मीन्स गिवन टू लाईन्सच्या आतील बाजूला तयार होणारे अँगल्स. दॅट मीन्स अँगल बी ई सी आणि एच हे जे अँगल्स तयार झालेले आहेत ते इंटेरियर अँगल्स आहेत. सो कलर थ्रू करूया म्हणजे लक्षात येईल. इंटेरियर अँगल्स दॅट मीन्स गिवन ज्या टू लाईन्स आहेत त्याच्या आतील बाजूला तयार होणारे अँगल्स. अँगल बी, अँगल ई, अँगल सी अँड अँगल एच. So we can write angle C, interior angles, angle C and angle H. त्यानंतर angle B and angle E. Is it clear? So हे ग्रीन कलरमध्ये जे केलेले आहेत ते इंटेरियर अँगल्स आहेत. सो डिअर फ्रेंड्स, इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.